नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आरोग्यशोक तांत्रिक घटक पाहणार आहोत। चंद्रावर लावलेले पहिले झाड कोणते हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पहिलं ऑप्शन आंबा, 2 नंबरचा ऑप्शन आहे तुळस, 3 नंबरचा ऑप्शन आहे कापूस, 4 नंबरचा ऑप्शन आहे वड। तर मित्रांनो, चंद्रावर लावलेले पहिले झाड कोणते याचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करत बसू नका, ठीक आहे। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे, हत्तीरोग कशामुळे होतो? तर हत्तीरोग प्रोटोझोआमुळे हत्तीरोग होत असतो। 2 नंबरचा प्रश्न पहा, एका झाडाच्या बुडाची साल वर्तुळाकार पद्धतीने काढल्यावर ते झाड हळूहळू सुकून जाते, याचं कारण काय? तर पहा, जमिनीत पाण्याचा प्रवाह झाडामध्ये अवरुद्ध होत असतो। 3 नंबरचा प्रश्न, कापसामध्ये PA 255 या वाणाच्या धाग्याची लांबी किती असते? तर कापसामध्ये PA 255 या वाणाच्या धाग्याची लांबी किती असते? आता मित्रांनो, जैवतंत्रज्ञान यावर आधारित आपल्याला हा प्रश्न विचारायचा, जैवतंत्रज्ञान जे त्या घटकावर आधारित हा प्रश्न आहे। तर पहा, कापसात जी काय जाते, कापसामध्ये PA 255 जी काय जाते या धाग्याची लांबी किती असते? तर ती 27 ते 28 मीटर एवढी ही लांबी असते, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, झाडांनी शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी साधारणपणे रिकाम जागा पाणी झाडाच्या वाढीला आणि विकासाला उपयोगी पडते, तर 1% पाणी। आता झाड जेवढं काही जमिनीतून पाणी शोषून घेतो त्यापैकी फक्त 1% पाणी झाडाच्या वाढीला आणि विकासाला उपयोगी ठरत असतं। 5 नंबरचा प्रश्न, या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असतं? तर पहा, कोणत्या प्रकारचा कोळसा आहे की ज्यामध्ये कार्बनचं प्रमाण सर्वात जास्त असतं? तर अँथ्रासाइट। पहा, अँथ्रासाइट या प्रकारच्या कोळशामध्ये या ठिकाणी कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते आणि पीठमध्ये सर्वात कमी असतं। 6 नंबरचा प्रश्न, विद्युत बल्बामध्ये कोणता वायू असतो? तर आपल्या विद्युत बल्बामध्ये नायट्रोजन हा वायू असतो आणि तार जर विचारलं तर टंगस्टन नावाची तार असते। 7 नंबरचा प्रश्न, MKS पद्धतीत संवेगाचे एकक कोणते आहे? तर MKS पद्धतीमध्ये संवेगाचे एकक किलोमीटर प्रति सेकंद एवढं आहे। त्याच्यानंतर पहा, MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते? MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते? तर ती कुष्ठरोग या उपचारासाठी वापरली जाते। आता MDT जी काही उपचार पद्धती आहे ही कुष्ठरोगावर वापरली जाते। कुष्ठरोग हा अनुवंशिक नसलेला आजार आहे। 9 नंबरचा प्रश्न पहा, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर रेटिनॉल हे A या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे। प्रकाशीय तंतूचे कार्य कोणत्या तत्वाने चालते? तर प्रकाशीय तंतूचे कार्य कोणत्या तत्वाने चालते? तर संपूर्ण अंतर्गत परावर्तन या तत्वाने चालते। प्रकाशीय तंतूचे कार्य संपूर्ण अंतर्गत परावर्तन या पद्धतीने चालते। तर मित्रांनो, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आरोग्य सेवक या भरतीमध्ये विचारले जातील। तर मित्रांनो, आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक समाविष्ट केला आपल्या अभ्यासक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे मित्रांनो अवकाश मोहिमा। तर अवकाश मोहिमामध्ये आपण चंद्रावर बरेचसे मित्रांनो संशोधन केले। तर चंद्रावर लावलेलं पहिलं झाड कोणतं याचं उत्तर मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याचं उत्तर मिळून जाणार आहे। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा प्रश्न, चंद्रावर लावलेले पहिले झाड कोणते? तर मित्रांनो, आंबा, तुळस, कापूस आणि वड। तर यापैकी मित्रांनो, कापूस हे झाड चंद्रावर लावलेलं पहिले झाड आहे। कापूस हे झाड मित्रांनो चंद्रावर लावलेलं पहिले झाड आहे। ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। मित्रांनो, चंद्रावर पाण्याचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशाने लावला? तर भारताने लावला। 2008 मध्ये भारताने चंद्रयान ही मोहीम राबविली होती। या मोहिमेमध्ये चंद्रावर पाणी असल्याचा शोध आपल्या भारत या देशाने लावलेला आहे आणि जगामध्ये चंद्रावर पाणी आहे असा शोध लावणारा पहिला आपला देश म्हणजे भारत देश आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी केवळ 1 सेकंदाचा वेळ लागतो आणि चंद्राचं जे काही मित्रांनो उजेड असतो त्याला काय म्हणतात? चांदणे असे म्हणतात। चंद्राच्या उजेडाला काय चांदणे असं म्हटलं जातं। आणि मित्रांनो, जो काही चंद्र आहे ह्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती आणि ओहोटी येत असते। एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। आणि चंद्र आपल्या पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे, लक्षात ठेवा। चंद्र आपल्या पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे, एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। आणि अवकाशयानामध्ये जाणारा पहिला भारतीय मानव कोण होता? तर राकेश शर्मा होता, हे लक्षात ठेवायचे। रशियाच्या यानाने तो अवकाशामध्ये गेलेला होता। एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। तर आशा करतो मित्रांनो हे सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील। तर या ठिकाणी थांबूयात। थँक्यू, धन्यवाद।